ऊसाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि ऊसाचं उत्पादन वाढवत असताना काय नियोजन केलं गेलं पाहिजे। साधारण ऊस उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीचं नियोजन योग्य ठरू शकतं या बाबतीमध्ये आजचा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण पहिली फेसबुक लाईव्ह या वर्षी आज आपण घेतोय, कारण कोरोनासारखी महामारीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणं अवघड होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आयडियल फाउंडेशन हे पाठीमागं राहू नये यासाठी आपण शेतकऱ्यांच्या सोबत कायमस्वरूपी सातत्यानं अटॅचमेंट ठेवली गेली पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही ऊस शेतकरी जे आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यामध्ये कोल्हापूर असेल, महाराष्ट्रामधील कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा असेल, त्याचबरोबर अहमदनगर, नाशिक सारखा जिल्हा असेल, काही मराठवाड्यामध्ये कळंब सारखा तालुका असेल, बीड जिल्हा असेल, माजलगाव मधले डॅमच्या शेजारी असणारे त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी असतील, तर ह्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल की आपल्या ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याचा नक्की आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकेल। साधारण आपण जर बघितलं तर ऊस उत्पादन कमी येण्याची कारणं पहिल्यांदा आपण शोधले गेले पाहिजे आणि आजच्या विषयामध्ये उत्पादन वाढवायचं आहे पण खर्च आपल्याला कमी करायचा आहे। कमी खर्च करून ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, कारण आपण जर बघितलं 100 टन ऊस उत्पादन घेणं तसं काही अवघड नाही, कारण 30 वर्षापूर्वी सुद्धा जर आपण बघितलं असेल 30-35 वर्षाच्या पाठीमागं त्यावेळेस सुद्धा 90 ते 100 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी होते। पण आज अशी परिस्थिती का आली की आपण 40 टनाच्या वरती जाऊ शकत नाही किंवा 60 टनाच्या वरती जाऊ शकत नाही। काही शेतकरी 70 टनापर्यंत पोहोचतात, 80 टनापर्यंत पोहोचतात, पण 100 टनापर्यंत जाऊ शकत नाही। याच्या पाठीमागचे आपल्याला पहिल्यांदा कारण शोधणं गरजेचं आहे आणि हे कारण जोपर्यंत आपण शोधणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ऊस उत्पादन वाढ आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकणार। साधारण ऊस उत्पादनाच्या कमतरता किंवा ऊस उत्पन्न कमी काय येतं ह्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे हंगाम निहाय, म्हणजे कोणत्या हंगामामध्ये आपण ऊसाचं लागण करतो हे पहिले गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे। आडसाली ऊस उत्पादन असेल, पूर्व हंगामी या हंगामामध्ये ऊस लागण करत असताना थोडाफार ऊस उत्पादनामध्ये आपल्याला फरक पडू शकतो, वाढीमध्ये फरक पडू शकतो, तापमानाचा फरक पडू शकतो, पाण्याच्या नियोजनामध्ये फरक पडू शकतो, पण हंगाम निहाय लागवड क्षेत्र किती आहे याच्यानुसार आपल्याला ऊस उत्पादन वाढवता येऊ शकतं। आणि आजचा विषय आहे तो आपल्याला आडसाली ऊस लागण करत असताना कशा पद्धतीने आडसाली ऊसाचं नियोजन केलं गेलं पाहिजे। साधारण आडसाली ऊस नियोजन करत असताना बऱ्याचशा ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लागण चालू होत असते। साधारण मान्सून सुरुवात झाल्यानंतर किंवा मान्सूनच्या पूर्व तयारीपासून आपण ऊसाची लागवडीसाठी काम करायला सुरुवात केलेली असते। जमीन तयार करण्याची असेल, लागण मशागत असेल, मशागत झाल्यानंतर लागणीची तयारी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून ते साधारण 1 ऑगस्ट पर्यंत ह्या लागणी चालू राहत असतात। तर ह्या टप्प्यामध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आडसाली ऊस लागण ही केली जाते। तर वातावरणानुसार आपल्याला यामध्ये बदल होते, काही ठिकाणी 15 जून होते, काही ठिकाणी 15 जुलैला होते किंवा काही ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत ही लागण लांबू शकते। तर अशा ह्या पिरियडमध्ये 1 जून पासून ते 15 ऑगस्ट पर्यंतच्या लागणीला आपण आडसाली लागण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। आणि आडसाली लागणीचं नियोजन जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर काय नियोजन आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकणार आहे। तर त्या दृष्टीनं नियोजन करत असताना आपल्याला नक्कीच आडसाली नियोजनाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामध्ये जर बघितलं तर उत्पन्न कमी काय येतं ह्याची पहिल्यांदा आपण कारण बघतोय। त्या कारणामध्ये पहिलं कारण जे सांगितलं की हंगामनिहाय लागवड क्षेत्र आपण वाढवलं पाहिजे, तर आडसाली लागवडीमध्ये आपल्याला उत्पादन चांगलं येतं। काही ठिकाणी पूर्व हंगाम असते, पूर्व हंगामीमध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं, पण सुरू हंगामामध्ये उत्पादन कमी राहू शकतं। तर त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे, कारण आडसाली ऊस लागवडीमध्ये आपल्याला कमीत कमी 14 ते 16 महिन्याचा कालावधी आपल्याला भेटतो आणि वातावरण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला ऊसाला पोषक असणारं वातावरण हे जून महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतं।
तर त्या दृष्टीनं हंगामनिहाय लागवड क्षेत्र आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पक्वतेनुसार तोडणीचा अभाव. तर बऱ्याच वेळेला कारखान्याची तोड ही आपल्याला येत असताना टायमिंग मध्ये येत नसते. पक्वतेनुसार तोडणी म्हणजे काय, तर ऊसाचा पूर्ण पिरियड संपल्यानंतर, ऊसाचा कालावधी संपल्यानंतर हार्वेस्टिंग, ऊसाची तोडणी ही टायमिंग मध्ये होणं गरजेचं आहे. साधारण 14 ते 16 महिन्याच्या आत आडसाली ऊसाची तोड झाली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की 18 महिन्यापर्यंत 20 महिन्यापर्यंत ऊस राहतो. कारण आपल्या शेतकऱ्यांच्याकडे जर बैठलं, काही ठिकाणी रस्ता नसतो, काही ठिकाणी कारखाने लेट तोडणी चालू करतात आणि त्या ठिकाणी ऊस तोडणी आपली लेट होते आणि परिणामी आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज उत्पादन आपल्याला कमी निघू शकतं. त्यानंतर तिसरा विषय आहे की बेण्यांची निवड असेल. बेणं कोणतं निवडलं गेलं पाहिजे, कशा प्रकारचं बेणं आपण त्या ठिकाणी निवडलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ऊस उत्पादन वाढीसाठी योग्य जातीचं बियाणं चांगल्या कारखान्यातून, चांगल्या नर्सरीतून आपण त्या ठिकाणी बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे. किंवा PSI असेल, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, यांच्या माध्यमातून जे बियाणं आपण नर्सरीसाठी तयार केलेलं बियाणं असेल, मानांकित बियाणं आपण निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य जात निवडणं ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या एरियामध्ये कोणती व्हरायटी सक्सेस होते, आपल्या कारखान्याला कोणती व्हरायटी चालते हे पाहून आपल्याला त्या ठिकाणी बियाण्यांची निवड करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की शेतकरी बेण्याची लागण केली जाते, तो ऊस कारखान्याला चालत नसतो, मग परिणामी शेवटी तो ऊस आपल्याला त्या ठिकाणी विकावा लागतो. आता यामध्ये काय होतं की मग त्या ठिकाणी ऊस उत्पादन कमी निघतं, टायमिंग मध्ये ऊस काढला जाऊ शकत नाही. त्या व्हरायटीला, त्या वातावरणाला, त्या कारखान्यामध्ये तो ऊस जर चालत नसेल तर ॲव्हरेज उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी पडू शकतं. म्हणून जातींची निवड आणि त्या ठिकाणी बियाण्यांची निवड ही सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. त्याचा जर अभाव असेल तर उत्पादन आपल्याला कमी निघू शकतं. त्याचबरोबर लागवडीचं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे, लागवडीची वेळ कोणती ठेवली गेली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या वेळेला लागवड केली गेली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की अति पावसामध्ये आपण लागवड करतो, परिणामी ऊसाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटू शकतं. तर तो विषय सुद्धा आपण पुढे घेणार आहे. लागवडीचं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण लागवड करतो. एक डोळा लागवड असेल, नर्सरीच्या रोपाच्या माध्यमातून लागवड असेल, 2 डोळ्याची टिपरी असेल, तर 2 डोळ्याच्या माध्यमातून लागवड करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा उत्पादन आपल्याला घटू शकतं किंवा खर्च आपला त्या ठिकाणी वाढू शकतो. तर त्या दृष्टीने आपल्याला त्याचं नियोजन, लागवडीचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. आता बियाण्यांची निवड करत असताना बियाणं किती वयाचं बियाणं घेतलं पाहिजे, शुद्ध बियाणं कशा पद्धतीने असलं गेलं पाहिजे, रोगमुक्त बियाणं कशा पद्धतीने, रोगमुक्त व कीडमुक्त बियाणं हे जर चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन केलं गेलं पाहिजे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला जे म्हणलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला बियाणं हे शुद्ध असेल तरच आपलं ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. आज बरेचसे शेतकरी शेजारचा ऊस चांगला दिसतो म्हणून आपण ऊस आणतो आणि त्या ठिकाणी कानी रोगाचं ऊस असतो, गवताळवाडीचा ऊस असतो, खोडकिडीचा ऊस असतो, खवली किडीचा ऊस असतो, पांढऱ्या माशी लोकरी मावा पडलेला ऊस असेल आणि हे बियाणं जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये आणून लावलं तर परिणामी त्या ठिकाणी उगवण क्षमता चांगली भेटत नाही, बियाणं त्या ठिकाणी खराब होऊ शकतं आणि आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येऊ शकत नाही. म्हणून शुद्ध व निरोगी बियाणं घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर त्या ठिकाणी उत्पादकता आपली ऊसाची कमी होऊ शकते. त्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो की उत्पादन वाढीच्या बाबतीमध्ये कमी उत्पादन येण्यासाठी आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन नसणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यासाठी चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला पाण्याचं नियोजन हे सगळ्यात चांगलं पाहिजे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की ऊस उत्पादन घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी जास्त लागतं त्यामुळे ऊस उत्पादन घेता येऊ शकत नाही. पाणी जास्त का लागतं तर इतर पिकांच्या बाबतीमध्ये ऊसाला पाणी जास्त लागतं, पण आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये सुद्धा ऊसाचं उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं. आज मराठवाड्यामधला काही एरिया असा आहे किंवा सोलापूर जिल्ह्यातला काही भाग असा आहे की त्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन 90-100 टनाच्या पुढे शेतकरी जाऊ शकतात. ड्रिपच्या माध्यमातून उत्पादन घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकतं. म्हणून पाण्याचं योग्य नियोजन असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर पाण्याचं नियोजन नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऊसाची उत्पादकता ही कमी भेटते, ऊसाचं उत्पन्न हे आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटू शकतं. त्याचबरोबर रासायनिक खताचा असंतुलित वापर.
तर रासायनिक खताचा असंतुलित वापर बऱ्याचशा ठिकाणी दिसून येतो. कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपण ज्या दुकानातून, ज्या सोसायटीतून, ज्या कारखान्यातून खतं घेतो त्यावेळेला जे ऊसाला पाहिजे ते खत आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. जे आपल्याला पाहिजे ते आपण खतं नेतो, टाकतो, पण कोणताही शेतकरी बघत नाही की त्या ऊसाला कोणतं खत पाहिजे, त्या जमिनीला कोणतं खत पाहिजे, आणि याच्या माध्यमातून खतांचा असमतोल वापर होतो. त्यासाठी खतांचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी NPK कसे दिले पाहिजेत, दुय्यम अन्नद्रव्य कसे दिले पाहिजेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आपण कशा पद्धतीने दिले गेले पाहिजेत, याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर संतुलित वापर झाला तर कमी खर्चामध्ये, कमी रासायनिक खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न वाढवता येऊ शकतं. रासायनिक खताबरोबरच खतांचा असंतुलित वापराबरोबरच आपल्याला जैविक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील, याचा वापर सुद्धा संतुलित करणं आपल्याला महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला ऊस उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. आणखी एक विषय आहे की एकाच जमिनीमध्ये सातत्यानं आपण एकच पीक जर घेत असेल तर आपल्याला त्याचा तोटा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो आणि आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने भेटू शकत नाहीत. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर पिकाची फेरपालट होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आंतरपीक त्यामध्ये घेणं गरजेचं आहे किंवा जमिनीला आपल्या विश्रांती देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगलं आंतरपीक जर घेतलं, त्या जमिनीला पोषक असं असणारं आंतरपीक जर घेतलं तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. किंवा काही ठिकाणी अयोग्य पद्धतीने ऊसामध्ये आंतरपीक घेतलेलं असतं, जे ऊसामध्ये आंतरपीक चालत नाही ते पीक जर आपण सातत्यानं घेत गेलो तरी सुद्धा आपली जमीन खराब होते आणि उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकत नाही. त्याचबरोबर एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियोजन करणं महत्त्वाचं असतं. पण आज बऱ्याचशा प्लॉटमध्ये आपण बघतोय की काही शेतकरी फवारणी घेतात, काही शेतकरी फवारणी घेऊ शकत नाहीत किंवा घेता येऊ शकत नसते. त्यामुळं जी कीड व रोग व्यवस्थापन आहे, ह्या कीड व रोग व्यवस्थापनामध्ये कमीत कमी 15 ते 20% ऊसाचं उत्पादन कमी होऊ शकतं. साधारण आज जर आपण बघितलं खोडकीड असेल किंवा पोंग्यामध्ये असणारे आळे असतील, पोंगामर असेल, ह्या आळीमुळं कमीत कमी 20% उत्पादन हे कमी येऊ शकतं. पण हे सुरुवातीला कुठल्याही शेतकऱ्याला लक्षात येत नाही, कारण सुरुवातीला फुटव्यांची संख्या जास्त असते आणि त्यामध्ये जर खोडकीड पडली किंवा आळीचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला सुरुवातीला फुटवे चांगले दिसतात, पण सरते शेवटी आपल्याला ऊसाची संख्या आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादकता ऊसाची आपल्याला कमी त्या ठिकाणी येऊ शकते. त्याचबरोबर तण नियंत्रणाबाबत जर आपण बघितलं, तण नियंत्रण हे सुद्धा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याला आपण म्हणतो की तणामुळं बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ऊस उत्पादकतामध्ये मार बसतो, ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकत नाही. जी आपण खायला खतं टाकलेली असतील, जी खतं दिलेली असतात त्यातली खतं हे तण शोषून घेताना आपल्याला परिणामी ऊसाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटू शकतं. आणि त्याचबरोबर आपल्याला या गोष्टीबरोबर हे जे काही 8 ते 10 मुद्दे आहेत, ह्या 8 ते 10 मुद्द्यांचं व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर आपल्याला चांगलं ऊस उत्पादन त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. त्याचबरोबर लागण ऊसाबरोबर खोडवा ऊसाचं सुद्धा नियोजन जर चांगलं करायचं असेल तर त्या ठिकाणी खोडवा निघाल्यापासूनचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला आणखी एक समस्या सगळ्यात मोठी जाणवते, ती समस्या म्हणलं तर जे निसर्गाकडून जे संकट येतात, ह्या संकटामुळे सुद्धा आपलं ऊस उत्पादन कमी भेटतं. साधारण आपण 2019 मधला पाऊस जर बघितला असेल तर त्या पावसामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिलं आणि अति पाऊस झाल्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन कमी भेटलं किंवा काही ठिकाणी अजिबात ऊस उत्पादन घेता येऊ शकलं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं असेल तर पूर्ण ऊसाच्या वाढी इतपत पाणी जमिनीमध्ये साठलेलं होतं. महापुरामध्ये गेल्या वर्षी जे प्लॉट राहिलेले होते, तर अशा ठिकाणी सुद्धा नैसर्गिक संकटामुळं, आपत्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन कमी भेटतं. आणि काही एरियामध्ये अशी परिस्थिती येते की पाणी असतं म्हणून आपण लागण करतो आणि शेवटी उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडून जातो, पाणी द्यायला सुद्धा भेटत नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा ऊस उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटू शकतं. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला ऊस उत्पादन कमी का येतं हा पहिल्यांदा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो जर एकदा लक्षात आलं तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं, त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतात. तर त्या दृष्टीनं आपल्याला ऊसाचं नियोजन करत असताना कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आता चर्चा करत आहेत. त्याच्या अगोदर काही प्रश्न यामध्ये उपस्थित झालेले आहेत,
त्या प्रश्नावरती आपण थोडकी चर्चा करू आणि त्यानंतर आपण ऊस उत्पादन, आडसाली ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपण काय काम केलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये विचार करूया। यामध्ये आजच्या ऊस चर्चासत्र लाईव्ह मध्ये ज्या शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्की विचारा, ज्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती घेता येऊ शकेल, त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल। एक प्रश्न आलेला आहे महेश भाऊ भंडारी साहेब, बेडकवरून प्रश्न आलेला, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील हे गाव आहे बेडक, किती डोळा पद्धत लागणे योग्य आहे? नक्की हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे। सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला हा प्रश्न नक्की फायद्याचा होऊ शकेल। तर तो विषय आपण पुढे घेणार आहे की किती डोळा पद्धत लागणे योग्य असते। तर साधारण ऊसामध्ये खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर खर्च कमी करत असताना त्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक डोळा पद्धत ही सगळ्यात चांगली पद्धत आहे। त्याचबरोबर एक डोळा पद्धतीपेक्षा चांगली पद्धत जर आपण बघितलं तर रोप लागण ही पद्धत सगळ्यात चांगली आहे। तर ह्या दोन गोष्टींचा वापर केला तर आपल्याला ऊसाचं उत्पादन चांगलं घेता येतं। कमी दिवसामध्ये रोप लागण केलं तर जमीन तयार करण्यासाठी वेळ चांगला मिळतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचं नियोजन वाढीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो। साधारण आडसाली ऊस उत्पादन घेत असताना थोडक्यात ऊसाच्या बाबतीमध्ये आपण ऊस कोणता कोणता निवडतो किंवा ऊसाच्या बाबतीमध्ये कोणता कोणता ऊस आपण संबोधला जातो त्यामध्ये जर बघितलं तर पहिला ऊस लागण केली जाते ती म्हणजे बेणेमाळ्यासाठी ऊस लागण असते। दुसरी कारखान्यासाठी पहिल्यांदा केलेली लागण म्हणजे त्याला आपण लागणीचा ऊस म्हणतो तो ऊस असतो आणि तिसरा ऊस तयार होतो तो म्हणजे आपण ज्याला खोडव्याचा ऊस म्हणतो, खोडवा असेल निडवा असेल तर त्या दृष्टीने खोडव्याचा ऊस। तर ह्या तिन्ही प्रकारच्या ऊसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऊस उत्पादन आपल्याला घेता येतं। बेणेमाळ्याचा ऊस असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आडसाली ऊस लागण किंवा नवीन आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल किंवा सुरू असेल, ह्या तिन्ही हंगामामध्ये लागण करताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खतांचं नियोजन असेल, फवारणीचं नियोजन असेल, संजीवकांचा वापर असेल, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर ऊसाच्या शेतीमध्ये आज प्रामुख्याने जर बघितलं तर खर्च झालेला आपल्याला दिसून येतो, पण कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत किंवा आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यात आपण या चर्चासत्रामध्ये आपण माहिती घेणार आहोत। साधारण ऊसाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा जे आपल्याकडे उपलब्ध असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचा अभ्यास आपल्याला असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। जमिनीचा अभ्यास का असणं गरजेचं आहे? कारण ज्या जमिनीमध्ये आपण ऊस उत्पादन घेतो त्या जमिनीत जर माहिती नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न घेता येऊ शकत नाही। कारण आपण म्हणतो की काळी आई धन देई, ह्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्या जमिनीतून उत्पन्न घ्यायचं, ज्या जमिनीतून पैसे कमवायचे आहेत त्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे हे जर माहिती करून घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकतो। तर आधुनिक ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान याच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास करायचा म्हणला तर आपल्याला एक दशसूत्री 10 नियम आपण घालून घेणं गरजेचं आहे। त्या 10 नियमाच्या नुसार 10 सूत्राच्या नुसार जर आपण त्या ठिकाणी काम केलं तर नक्की आपल्याला आडसाली ऊस असेल, पूर्व हंगामी ऊस असेल किंवा सुरू ऊस असेल, खोडवा ऊस नियोजन असेल तर ह्या प्रत्येक पद्धतीमध्ये आपल्याला ऊसाचं उत्पादन हे 100 टनापर्यंत सहजासहजी त्या ठिकाणी जाता येऊ शकतं। तर त्यासाठी आपल्याला ऊस उत्पादनातली 10 सूत्र काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 10 सूत्रामध्ये जर आपण बघितलं पहिलं सूत्र आहे ते म्हणजे आपल्याला माती परीक्षण। ह्या माती परीक्षणामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे तर हे आपण नंतर बघणार आहोत, पण माती परीक्षण हे आपल्याला आपली जमीन जी आपल्याकडे उपलब्ध असणारी जमीन आहे त्या जमिनीची माहिती घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येऊ शकतं। दुसरं सूत्र आहे पूर्व मशागत। जमिनीची पूर्व मशागत चांगली असेल तर आपल्याला उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं। पूर्व मशागतीमध्ये काय काय करायचं हा विषय आपण पुढे बघणार आहोत। तिसरं सूत्र आहे आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करता आला पाहिजे। सेंद्रिय खतं म्हणजे कोणते? आपण ज्याला ऑर्गॅनिक खतं म्हणतो, हिरवळीची खतं म्हणतो, ह्या खतांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी वाढवता आला पाहिजे। शेणखताचा वापर आपल्याला वाढवता आला पाहिजे। तर हे तिसरं सूत्र आहे। चौथं सूत्र काय की शुद्ध बेणे व बीज प्रक्रिया। जसं मगाच सांगितलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या पद्धतीने आपल्याला शुद्ध बियाणं
जर वापरलं आणि त्या बियाण्यावरती जर लागण करते वेळेस आपण बीज प्रक्रिया केली तर निघणारे कोंब, निघणारे फुटवे हे अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवे निघायला चालू होतात आणि आपल्याला त्या ऊसाची वाढ ही सातत्यानं चांगली झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. त्याचबरोबर पाचवं सूत्र जर बघितलं तर योग्य लागवड पद्धत. कोणत्या प्रकारे आपण लागवड केली गेली पाहिजे, किती डोळ्यावरती लागवड केली गेली पाहिजे, किती अंतरावरती आपण लागवड केली गेली पाहिजे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहावं सूत्र येतं ते म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय तर जी खतं आपण देतो, जी 16 अन्नद्रव्य असतील त्यापैकी 12 अन्नद्रव्य आपल्याला द्यावी लागतात. ही 12 अन्नद्रव्य आपण देत असताना कशा पद्धतीने देतो, कोणत्या वेळेस देतो, किती वेळा देतो याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. खतांच्या नियोजनामध्ये आपल्याला सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, रासायनिक खतं असतील याचा बॅलन्स चांगल्या पद्धतीने जर आपण ठेवला तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेता येऊ शकतं, त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. तर त्या पद्धतीनं नियोजन करत असताना आपल्याला नक्की ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हा सुद्धा 7वा सूत्र आहे की पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे. पाट पाणी असेल तर कशा पद्धतीने आपण नियोजन केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर पाट पाण्याबरोबरच आपल्याला सरीतून देत असताना पाणी कसं वापरलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून कोणती ड्रिप वापरली गेली पाहिजे. काही ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर केला जातो, काही ठिकाणी शॉवरचा वापर केला जातो. जे शेतकरी 100, 110, 120 टनाच्या वरती उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत हे शॉवरचा वापर करायला सुरुवात केलेला आहे की ज्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या ऊस पिकावरती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शॉवरचा वापर करायला सुरुवात झालेली आहे. तर हे पाणी व्यवस्थापन हे 7वं सूत्र सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर केला तर आपल्याला फायदा हा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो. त्याचबरोबर एकात्मिक तण व्यवस्थापन ज्याला आपण इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणतो की ऊसामध्ये वाढणारं तण हे सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. तणाचं जर नियोजन व्यवस्थित झालं, टायमिंगमध्ये झालं तर ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं वाढवता येऊ शकतं. 9वं सूत्र आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे ऊसातलं एकात्मिक कीड नियोजन. त्यामध्ये कीड असेल किंवा रोग असतील ह्याचं नियोजन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता आलं पाहिजे. आणि 10वं जे सूत्र आहे हे 10वं सूत्र आहे ते म्हणजे आपला ऊस हा टायमिंगवरती कारखान्याला गेला पाहिजे किंवा टायमिंगवरती ऊस तोडणे आपले झाले पाहिजे. ह्या 10 सूत्राचा जर व्यवस्थितपणे आपण वापर केला, व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला आपलं ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. त्याचं ऊस उत्पादनामध्ये आपल्याला 100 टनापर्यंत सहजासहजी आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर त्या दृष्टीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि ते जर काम केलं तर नक्की फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकेल. तर ह्या 10 सूत्राच्या अनुषंगाने आजची फेसबुक लाईव्ह आपण घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर जे काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत त्या प्रश्नावरती थोडं आपण डिस्कशन त्यावरती आपण करू शकतो. साधारण दुसरा प्रश्न आलेला आहे ते म्हणजे मराठवाड्यातून प्रश्न आलेला आहे. वाशिम जिल्ह्यातून गणेश बकाल साहेबांनी बंधूंनी विचारलेला आहे ऊसाची कोणती जास्त उत्पादन व फायदेशीर ठरेल. नक्कीच तो प्रश्न चांगला आहे गणेश साहेब. तुमच्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. सुशांत भोसले साहेब यांनी इस्लामपूरवरून प्रश्न विचारला आहे सांगली जिल्ह्यातून. क्षारपड व चोपण जमिनीच्या बद्दल अधिक माहिती सांगावी. नक्कीच आपण माती परीक्षणानुसार आपण त्यामध्ये माहिती घेणार आहोत. आतापर्यंत जी 10 सूत्र सांगितलेले आहेत त्या 10 सूत्राच्या नुसार आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. पांडुरंग भजबळकर साहेब यांनी जो प्रश्न विचारलेला आहे मिरज तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून योग्य ऊस जाती आणि योग्य लागणीचे अंतर किती असावे. नक्कीच आपण त्या ठिकाणी ही माहिती आपण घेऊयात. जत तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून प्रश्न आलेला आहे. परमेश्वर पुजारी साहेबांनी विचारलेला आहे ऊसासाठी कोणकोणते खते द्यावे लागते सर. नक्की खतांच्या बाबतीत एकात्मिक अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण ती माहिती घेऊयात. त्यानंतर सुशांत भोसले साहेबांचा आणखी एक प्रश्न आलेला आहे खोडकिडीबद्दल माहिती मिळावी सर. नक्कीच चांगला प्रश्न आहे. ऊस लागवड किती अंतरावर करावी. त्याचबरोबर रोहित पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे की लोकरी मावा याबद्दल माहिती मिळावी. तर अजून भरपूर सारे असे प्रश्न येतील
त्या प्रश्नावरती आपण नक्की ह्या 10 सूत्रामध्ये जर आपण एक एक सूत्राच्या संदर्भात जर आपण माहिती घेतली तर आपल्याला नक्की त्यात चांगला फायदा, आपल्या सर्व शेतकऱ्यांना फायदा आपल्याला होऊ शकेल. साधारण 10 सूत्रामधलं पहिलं सूत्र आपल्या हातात येतं ते म्हणजे आपल्याला माती परीक्षण. माती परीक्षण का महत्त्वाचे आहे? कारण मातीचे गुणधर्म जर आपण बघितले, रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म, ह्या तिन्ही गुणधर्माची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण माती, आपली जी माती आहे, आपण ज्याला काळी आई म्हणतो, ह्या काळी आईचे गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त ऊसाची कांडी टाकली आणि ऊस उगवून आला म्हणजे आपलं उत्पादन हे 50 टनाच्या पेक्षा सुद्धा जास्त आपल्याला निघू शकणार नाही. जर 100 टनाचं ॲव्हरेज गाठायचं असेल किंवा 100 टना प्लस जायचं असेल तर आपल्याला आपली माती जिवंत आहे का नाही हे पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण बघतोय की आपली माती जिवंत आहे का मेलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. कारण बऱ्याचशा जमिनी अशा आहेत की नदीकाठच्या जमिनी असतील, ज्या ठिकाणी त्या अनुषंगाने क्षारपट झालेल्या जमिनी असतील, काय चुनखडयुक्त जमिनी असतील, चोपण जमिनी असतील, तर अशा जमिनीमध्ये उत्पादन चांगलं घेता येऊ शकत नाही. कोणतेही पीक त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकत नाही. म्हणून जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे, काळी जमीन असेल, खोलपर्यंत काळी, ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो, अशी जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल, मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल, क्षारपट जमीन असेल, चोपण जमीन असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये ऊस उत्पादन घेण्याच्या अगोदर आपल्याला माती परीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माती परीक्षण फक्त माती परीक्षण करून घेऊन उपयोग नाही. आज बऱ्याचशा कारखान्यांच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून माती परीक्षण करून दिलं जातं. एक रिपोर्ट तुमच्या हातामध्ये असतो, पण तो रिपोर्ट आपल्याला समजणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत हा रिपोर्ट आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन वाढवता येऊ शकत नाही, कोणतं खत वापरलं गेलं पाहिजे हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला जर आपण बघितलं तर माती परीक्षणानुसार आपल्याला रासायनिक गुणधर्म, त्याचबरोबर भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण फक्त डोळ्याने बघतो ते भौतिक गुणधर्म असतात जे फिजिकली आपल्याला अनालिसिस करता येतं. मऊ माती आहे, जाड माती आहे, मातीमध्ये ढेकळ तयार झालेले आहेत, काळी माती आहे, लाल माती आहे, हलकी माती आहे, मध्यम माती आहे, भारी माती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण भौतिक पद्धतीने बघू शकतो. पण माती परीक्षणामध्ये आपल्याला रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुद्धा आपल्याला बघता येऊ शकतात. रासायनिक गुणधर्मामध्ये काय बघितलं गेलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं काम बघणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या जमिनीचा pH किती आहे. जमिनीचा pH हा जर आपला 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. त्याचबरोबर जमिनीचा pH ज्याला आपण सामू म्हणतो की ज्यामध्ये कंटिन्युअस खतं वापरून क्षाराचं प्रमाण वाढलेलं असतं. काही जमिनी हलक्या जमिनी असतात, काही डोंगर उताराच्या जमिनी असतील, काही कोकण साईडच्या जमिनी असतील किंवा काही कोल्हापूर विभागातल्या जमिनी आपण बघतोय की कोल्हापूर विभागातल्या जमिनी जर आपण बघितल्या तर त्याचा pH हा 6.5 पेक्षा कमी असतो, 5.5, 6, 6.5 pH असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला ऊस उत्पादन घ्यायचं असेल तर त्या जमिनीचा माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्याला खतांचं नियोजन करता येऊ शकतं. त्यासाठी पहिला pH महत्वाचा आहे. दुसरा ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला सेंद्रिय कर्ब म्हणतो. आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे? ऊसामध्ये पाचट ठेवत असेल तर आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला असतो. नवीन ऊस उत्पादन वाढ करायचं असेल तर आपल्याला शेणखताचा वापर करता आला पाहिजे. शेणखत कमी असेल कंपोस्टचा वापर करता आला पाहिजे. कंपोस्ट कमी असेल तर हिरवळीच खतं आपल्याला वापरता आली पाहिजे. कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढवता आला पाहिजे. आणि आपली जमीन ही आपल्याला आपल्या हाताच्या बोटाने कमीत कमी 1 फुटापर्यंत ऊसाची जमीन ही उकरता आली पाहिजे. एवढी जमीन जर आपली भुसभुशीत असेल तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक, जैविक घटक हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढू शकतात. त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतात. त्यासाठी सेंद्रिय कर्ब हा आपला 1.5 ते 2% असणं गरजेचं आहे. 2% जमिनीतला सेंद्रिय कर्ब असेल तर नक्की तुम्हाला दिलेली खतं चांगल्या पद्धतीने पिकाला उपलब्ध होऊ शकतात. अन्यथा ही खतं जमिनीमध्ये स्थिर होऊ शकतात. त्यासाठी ज्या ठिकाणी चोपण जमीन, क्षारपट जमीन असेल तर त्या जमिनीचं नियोजन योग्य पद्धतीने करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानुसार आपल्याला आणखी रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला बघता येतं ते म्हणजे त्यामधलं सोडियमचं पर्सेंटेज किती आहे, ज्याला आपण क्षार म्हणतो. हे क्षार किती आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे, ज्याला आपण
जे म्हणतो की खतं वहन करण्याची कॅपॅसिटी आपल्या जमिनीमध्ये किती आहे हे तपासणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या जमिनीमध्ये असणारं स्टोरेज, ज्याला आपण म्हणतो की एक 20-30 वर्षापूर्वी काही खतं न देता सुद्धा उत्पादन वाढू शकत होतं. तर हे उत्पादन का वाढू शकत होतं? जमिनीचा पोत हा चांगला होता, जमिनीची घात चांगली होती. जमीन आपण जर अनवाणी पायाने जर आपण जमिनीमध्ये चालत जात असेल 20 वर्षापूर्वी, तर ती माती आपल्याला मऊ लागत होती. पण आजची परिस्थिती जर बघितली तर जमिनीवरून चालत जाताना माती खालून टोचली जाते, ढेकळं तयार झालेली दिसतात. कितीही वेळा आपण मशागत केली, 5-10 वेळा जरी मशागत केली, मऊ माती आपल्याला, मुलायम माती आपल्या जमिनीमध्ये लागू शकत नाही. हे काय झालं तर ह्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. जे असंतुलित खतांचा वापर आपण केला त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी जाणून आलेली आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये किती अन्नसाठा आहे, ज्यामध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे हे तपासणं गरजेचं आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो हे किती प्रमाणात आहे हे तपासणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या पिकाला लागतात हे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक असेल, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डेनम ही 6 अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत हे तपासून घेणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जर तपासून घेतलं तर आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीनं खतांचं नियोजन करता येतं. संतुलित खतांचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. त्याचे रिझल्ट हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतात. म्हणून माती परीक्षण हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि माती परीक्षणानुसार जर आपण काम केलं तर नक्की आपल्याला 100 टनापर्यंत ऊस उत्पादन त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. अन्यथा आपण जर माती परीक्षण करत नसाल तर 100 टनापर्यंत जायला आपल्याला भरपूर अडचणी येऊ शकतात, भरपूर धोके आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि जर 100 टनाच्या वरती उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला 2 वेळेस माती परीक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे जर माती परीक्षण केलं तरच नक्की आपल्याला त्या ठिकाणी फायदा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकेल. अन्यथा आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटू शकणार नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला माती परीक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न अजून आपण घेऊयात. साधारण काय प्रश्न असतील ते प्रश्न आपण बघूयात. यामध्ये अनिकेत भिसे याने प्रश्न विचारलेला आहे, ऊसाची कोणती जात जास्त फायदेशीर असावी. नक्की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना ती आपल्याला नक्की घेता येऊ शकेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आलेला आहे, पांडुरंग भजबळकर साहेबांनी विचारलेला आहे, ऊस पीक उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवावी. नक्कीच चांगला प्रश्न आहे. ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची उत्पादकता वाढवणं हे महत्त्वाचं असतं. अजिंक्य लाड पलूस कुंडल येथील शेतकरी आहेत, त्याने प्रश्न विचारलाय, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो. त्याचबरोबर जयसिंगपूर शिरोळ ह्या भागातून प्रश्न आलेला आहे. प्रशांत आंबोबे साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे, साहेब पूर बाधित क्षेत्रामध्ये लेट लावणी झाले आहेत, त्यासाठी ऊसाच्या वाढीसाठी आता सध्या डोस काय टाकावेत. नाशिकवरून प्रश्न आलेला आहे, विजय साठे, जीवाणू खते वापर उत्पादन वाढीत कितपत योग्य आहे. आणि सयाजी शिंदे यांचा एक प्रश्न आलेला आहे, सुरुवातीपासूनची माहितीपत्र पूर्ण शेड्यूल द्यायची सोय होईल का. नक्की माहितीपत्र आपल्याला आयडियल फाउंडेशनचे जे तज्ञ प्रतिनिधी आपल्या एरियामध्ये असतील त्यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला ऊसाचं माहितीपत्रक आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. हे जे काय प्रश्न आलेले आहेत ह्या प्रश्नावरती आपण उत्तर देऊच, पण हे उत्तर देत असताना आपल्याला नक्की आपली लिंक जी आहे 100 टन ऊस उत्पादन वाढीसाठी काय केलं गेलं पाहिजे हे आपण सुरुवातीपासून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आणि ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा जर चांगला अवरेज उत्पादन घ्यायचं असेल तर 1 तासामधली किंवा 1.5-2 तासामधली माहिती ही आपल्याला अपुरी पडते. त्यासाठी पूर्ण माहिती घेऊन जर आपण अभ्यास करून जर माहिती घेतली तर नक्की आपल्याला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकेल. साधारण माती परीक्षणामध्ये प्रश्न आलेला होता तो म्हणजे सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने वाढवता येऊ शकेल. हा प्रश्न नक्की आपण पुढे घेणार आहोत. तर सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने काम करत असताना पूर्व मशागतीच्या वेळेस आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये पहिला सेंद्रिय कर्ब किती आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे पहिला सेंद्रिय कर्ब जर आपल्या लक्षात आला तर त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. त्याचबरोबर दुसरा माती परीक्षणाबरोबर पहिलं सूत्र आपलं झालं माती परीक्षण, दुसरं सूत्र आहे ते म्हणजे पूर्व मशागत.
आडसाली ऊस लागवड करायच्या अगोदर, पूर्व हंगामी ऊस लागवड करण्याच्या अगोदर किंवा सुरू ऊस लागवड करण्याच्या अगोदर आपली जमीन मशागत करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जमिनीची मशागत जेवढी चांगली होईल तेवढं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. जमीन जेवढी भुसभुशीत होईल तेवढं आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. जमिनीची प्रोडक्टिव्हिटी, जो प्रश्न विचारला की जमिनीची उत्पादकता वाढवायचं असेल तर त्या जमिनीची चाळण होणं गरजेचं आहे, जमिनीची मशागत होणं गरजेचं आहे, जमिनीला तापू देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेस असं होतं की जास्त पाण्यामध्ये मर रोगाची समस्या येते, बुरशी लागण्याची समस्या येते. तर त्या ठिकाणी आपल्याला जर जमीन तापली असेल, जमीन जर चांगली तापू दिली, जमीन तापल्यामुळे जमिनीतल्या ज्या नको असणाऱ्या बॅक्टेरिया, नको असणाऱ्या ज्या बुरशी आहेत ह्या मरून जातात. बऱ्याचशा वेळेस फुंगणीचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात जास्त दिसतो. तर फुंगणीचा प्रादुर्भाव जर कंट्रोल ठेवायचा असेल तरी सुद्धा आपल्याला जमीन ही तापू देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला मशागत करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा नांगरट करणं ही पहिलं काम करणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी आपण बघतो की झिरो टिलेजच्या माध्यमातून उत्पादन घेतात, पण झिरो टिलेजच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला उत्पादन घेता येऊ शकत नाही. पहिल्यांदा ऊस लागवड करायची असेल, नवीन ऊस लागवड करायची असेल तर जमिनीची मशागत होणं गरजेचं आहे. झिरो टिलेज कधी फायदेशीर होऊ शकतं की जो जमिनीमध्ये पडलेला पालापाचोळा असेल तो जमिनीमध्येच कुजवला तर त्याला झिरो टिलेजमध्ये उत्पादन सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतं. पण पूर्व मशागत करत असताना जमीन नांगरणे हे पहिलं काम करणं गरजेचं आहे. उभी आडवी नांगरट करून ती जमीन तापू देणं पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे. 8 ते 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस जमीन जर आपण तापून दिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फणकुळव असेल, रोटावेटरने रोटर असेल, ही कामं आपल्याला करता येऊ शकतात. ही झालं जनरल जमिनीमध्ये आपल्याला ही कामं करता येऊ शकतात. हार्वेइंग, ज्याला आपण म्हणतो हार्वेइंग, कुळव मारणे, फण मारणे, ह्या गोष्टी आपल्याला लेवल करणे, ह्या गोष्टी करता येऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना शेणखत चांगलं टाकायचं आहे, ज्यांनी मगाशी प्रश्न विचारला की आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर काय केलं गेलं पाहिजे. साधारण आडसाली ऊस लागवड करत असताना कमीत कमी 20 ते 25 ट्रॉली शेणखत आपल्याला चांगल्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर हे शेणखत आपल्याला जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. हे पूर्व मशागतीच्या वेळेस जर आपण शेणखत टाकून घेतलं तर आपल्याला चांगलं उत्पादन वाढ करता येऊ शकते. उत्पादन वाढ जर चांगलं करायचं असेल तर आपल्याला आपल्या माती परीक्षणानुसार शेणखताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. जर ज्या जमिनीमध्ये शेणखत किंवा सेंद्रिय कर्ब 1% कमी असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला शेणखताचा वापर वाढवणं गरजेचं आहे. शेणखताचा वापर असेल, कंपोस्ट असेल, मळी असेल, कारखान्याकडून एकत्रित केलेलं प्रेसमड असेल, त्याचा वापर सुद्धा आपण त्या जमिनीमध्ये करू शकतो. जेणेकरून जे सेंद्रिय घटक असतील त्या सेंद्रिय घटकांचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर नक्की आपल्याला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो आणि आपल्याला फायदा ऊस उत्पादन वाढीमध्ये घेता येऊ शकतो. आणि हे शेणखत हे मशागतीच्या वेळेस नांगरण झाल्यानंतर आपण जर जमिनीमध्ये टाकलं तर नक्की त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. त्याचे रिझल्ट आपल्याला उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला घेता येऊ शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे, जमिनीमध्ये ज्या बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया जर चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर त्या बॅक्टेरिया जगवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय घटक असणं गरजेचं आहे. सेंद्रिय घटक हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी काम करून देऊ शकतात. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पूर्व मशागत करणं, जेणेकरून आपल्या त्या जीवाणूंना, जे बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील, त्या जीवाणूंना उपयुक्त असणारे जीवाणू आहेत त्याचा फायदा चांगला करून घ्यायचा असेल तर पूर्व मशागत हे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकते. त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य, आपण हा एक प्रश्न आहे की आपल्याला माती परीक्षण आणि पूर्व मशागत याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारता येऊ शकतं. आता बऱ्याचशा वेळेला चोपन जमिनी असतात, चारपट जमिनी असतात, जमीन ही कडक तयार झालेली असते. ज्यावेळेला जमीन कडक तयार होते त्यावेळेला आपल्याला सबसॉयलरचा वापर हा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सबसॉयलर आपल्याला व्हिडिओमध्ये नेक्स्ट ज्यावेळेला आपली फेसबुक लाईव्ह मीटिंग असेल त्यावेळेला आपल्याला सबसॉयलर कशा पद्धतीने असतो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येऊ शकतं. ज्या ठिकाणी कंटिन्युअस ऊस उत्पादन घेतलं असेल आणि आपली जमीन 1 फुटापेक्षा खाली जर उकरत नसेल, हाताने उकरता येत नसेल किंवा एक असा सिमेंट सारखा थर आपल्या जमिनीमध्ये झाला असेल किंवा ज्या गेल्या वर्षीमध्ये पाऊस पडलेला होता आणि पावसामध्ये जास्त नुकसान किंवा पाणी साचून 8-8, 10-10 दिवस, 15 दिवस पाणी जर साचून राहिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर त्या ठिकाणी जमिनी कडक झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. तर त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या सबसॉयलरचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर नक्की त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं
करून घेता येऊ शकतो, त्याचे रिझल्ट हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात। साधारण ह्यामध्ये जमिनीचं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्व मशागत आणि माती परीक्षणाच्या नुसार आपल्याला खतांचा वापर, सिंचन कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, पाण्याचा अतिरेक वापर जर झाला तर आपल्या जमिनी ह्या पाणथळ आणि क्षारपड होऊ शकतात, तर त्या ठिकाणी आपल्याला सबसॉइलरचा वापर आपल्याला फायदेशीर ठरू शकतो। त्याचबरोबर हा पूर्व मशागतीचा विषय झाल्यानंतर आपल्याला पूर्व मशागत करत असताना जमीन भुसभुशीत करून शेणखत पूर्णपणे कंपोस्ट त्यामध्ये मिक्स करून जर आपण त्यामध्ये सरी पाडल्यानंतर आपल्याला त्याचं ऊस लागवडीसाठी योग्य ते नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं। त्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, तर ऊस लागवड करायची असेल तर काही ठिकाणी पाणी उपलब्धता आहे अशा ठिकाणी हिरवळीची खतं आपल्याला करता येऊ शकतात। हिरवळीच्या खतामध्ये ताग असेल, ढेंचा असेल किंवा कडधान्ययुक्त पिकं असतील याचा वापर करता येऊ शकतो, किंवा आंतरपिकं असतील, सोयाबीन सारखं पीक असेल, सोयाबीन, उडीद, मूग यासारखी पिकं ही आंतरपीक म्हणून आपण त्या ठिकाणी घेतलं तर त्याची खत म्हणून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेता येऊ शकतो। तर ह्या गोष्टीचा पहिल्या 3 गोष्टींचा आपण या ठिकाणी माहिती करून घेतली की त्यामध्ये माती परीक्षण, पूर्व मशागत आणि सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, कंपोस्ट, फ्रेशमड याचा वापर किती केला गेला पाहिजे हे आपण त्यामध्ये बघितलं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की शुद्ध बेणे आणि बीज प्रक्रिया। ज्या शेतकऱ्यांना आपल्याला प्रश्न विचारले की बेणं कोणतं वापरलं गेलं पाहिजे, शुद्ध बेणं, निरोगी बेणं कसं निवडायचं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। प्रत्येक शेतकऱ्याला कारखान्यामध्ये किंवा ऊस संशोधन केंद्रामध्ये किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधून आपल्याला त्या ठिकाणी रोपं आणता येऊ शकत नाहीत, पण जेवढे शक्य असेल तेवढं निरोगी बेणं, नामांकित बेणं हे निवडणं सगळ्यात पहिलं काम आहे। आणि ज्या शेतकऱ्याला 100 टनाच्या वरती उत्पादन घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी नामांकित बियाणं, कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध होणारं बियाणं, VSIच्या माध्यमातून उपलब्ध होणारं बियाणं किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारं बियाणं याची निवड करणं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर बियाणं निवडत असताना शुद्ध बियाणं म्हणजे कसं, कोणतेही बियाणं निवडत असताना बियाण्याचं बेणेमळ्याचं वय हे आपल्याला साधारण 9 ते 11 महिन्याचा बेणेमळा असावा, जेणेकरून त्या बेणेमळ्या ऊस हा फक्त बेणेमळ्यासाठी तयार केलेला ऊस हाच फक्त ऊस आपण बेण्यासाठी निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। 9 ते 11 महिन्याचा ऊस असेल तर त्यातली उगम क्षमता ही अतिशय चांगली मिळते आणि आपल्याला चांगलं ऊस उत्पादन घेता येऊ शकतं। जसं आपण म्हणतो की माता सक्षम असेल तर येणारं बाळ सुद्धा आपल्याला सक्षम मिळू शकतं, त्या पद्धतीनं बेणेमळ्याचा ऊस असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये तयार होणारा ऊस हा सुद्धा सक्षम आणि चांगल्या क्वालिटीचा ऊस त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतो। तर बेणे निवडत असताना कोणती व्हरायटी आपण निवडली गेली पाहिजे, तर साधारण व्हरायटीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की 671 पासून आज शेवटपर्यंत 1001 पर्यंतची व्हरायटी आज मार्केटमध्ये दिसते। पण व्हरायटी आपल्या कारखान्यानुसार, आपल्या परिसरानुसार व्हरायटी निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। साधारण वाशिम जिल्ह्यामधून मगाशी प्रश्न आलेला होता, त्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये येऊ शकतं की सरासरी आपल्याला ऊसाचे उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर 86-032 ही अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादन देणारी व्हरायटी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते। तर ह्या 86-032 बरोबरच काही ठिकाणी 265 सारखी व्हरायटी, ज्या ठिकाणी क्षारपड जमीन असेल, ज्या ठिकाणी 86-032 चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकत नसेल अशा ठिकाणी आपल्याला 265 सारखी व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं, ज्या जमिनीला क्षारपड जमीन असेल, चोपण जमीन असतील किंवा पाणी लागण्याची भीती असेल तर अशा ठिकाणी 265 सारखी व्हरायटी आपण त्या ठिकाणी लावू शकतो। त्याचबरोबर 10001 ही व्हरायटी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन देऊ शकते। पण ह्या सगळ्या व्हरायटीचा विचार करत असताना जो ऊस कोणत्या कारणासाठी आपण तयार करणार आहे, गुळासाठी तयार करत असेल तर गुळासाठी आपल्याला वेगळी व्हरायटी आहे 771 आणि 92-005 ही व्हरायटी आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येऊ शकते। त्याचबरोबर रसासाठी व्हरायटी करायची असेल तर त्यासाठी रसासाठी वेगळी व्हरायटी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते। काही पुण्याच्या परिसरातील काही शेतकरी असतील तर त्या ठिकाणी रसासाठी व्हरायटी तयार केली जाते। त्याचबरोबर कारखान्यासाठी ऊस तयार करत असताना 86-032 ही आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पादन देत आहे आणि हे उत्पादन घेत असताना आपल्या कारखान्याच्या माध्यमातून जे बियाणं आपल्याला सांगितलं जातं त्या बियाणाची निवड करणं पहिली गोष्ट आहे। फक्त बियाणं निवड करत असताना, बियाणं खरेदी करत असताना कारखान्याच्या माध्यमातून किंवा ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून जर बियाणं घेतलं, बेणे मळ्यातलं बियाणं घेतलं
तर आपल्याला त्याचा फायदा चांगला होतो. कारण बेणे मळ्यातलं बियाणं तयार करत असताना त्याच्यावरती रोग व किडीवरती फवारणी घेतलेली असतात. रोग व किडीवरती फवारणी झाल्यामुळं जे बेणं आपल्याला तयार होणारं बेणं असतं हे रोग व कीडमुक्त बेणं आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतं. म्हणून आपल्याला 9 ते 11 महिन्याचं बियाणं निवडत असताना ज्यावेळेला बेणे लागण करत असताना तळातल्या 2 कांड्या ह्या जर आपण काढून घेतल्या आणि शेंड्याकडच्या 2 कांड्या जर काढून घेतल्या तर ऊस उगवण क्षमता ही आपल्याला एकसारखी दिसून येते. चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येऊ शकतं. त्याचबरोबर शुद्ध बेण्यामध्ये उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर यामध्ये आपल्याला एक डोळा पद्धत ही अतिशय चांगली पद्धत आहे. त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निरोगी रोपं, बऱ्याचशा ठिकाणी रोपांची लागण सुद्धा केली जाते. रोपांच्या लागणीमध्ये सुरुवातीला आपला खर्च वाढतो, पण एकरी आपल्याला 5 ते 6 हजार ऊस आपण जर त्या ठिकाणी एक डोळा पद्धतीची लागण केली किंवा आपल्याला त्याचबरोबर रोपांची जर 5 ते 6 हजार रोपांची जर आपण लागण केली तर एका एकरमध्ये आपल्याला पूर्ण ऊस त्या ठिकाणी भागवता येऊ शकतो. त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने उत्पादनाच्या बाबतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. त्याचबरोबर बीज प्रक्रिया हा एक विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे की बीज प्रक्रिया जर करायची असेल तर आपल्याला कोणती बीज प्रक्रिया केली पाहिजे. ऊसाचं उत्पादन चांगलं घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बीज प्रक्रिया कशी केली गेली पाहिजे. तर साधारण बीज प्रक्रिया का करायची, कशी करायची आणि कोणती करायची हे 3 प्रश्न आहेत. आणि ह्या 3 प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ऊसाच्या उत्पादक वाढीसाठी आपल्याला बीज प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण बघितलं की बीज प्रक्रियामध्ये पहिली ट्रीटमेंट येते ते म्हणजे गरम वाफेची ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी दिली जाते. जे 53°C पाण्याची जी वाफ तयार होते त्या वाफेची ट्रीटमेंट जर त्या कांड्यांना दिली तर बऱ्यापैकी आपल्याला कीड व रोगाचं नियोजन त्या ठिकाणी कंट्रोल ठेवता येऊ शकतं. दुसरी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये केमिकल ट्रीटमेंट आपल्याला देता येऊ शकते. केमिकल ट्रीटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये मॅलेथिओन, बायोस्टिनचा वापर करत होते, पण आता ही औषधं बऱ्यापैकी आपले बॅन होत गेलेले आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला कोणती औषधं वापरली गेली पाहिजे जे आपल्याला खोडकीड असेल, गवताळवाड असेल किंवा पोंगामर असेल ह्या किडींच्या नियोजनावरती किंवा आपण गवताळवाडीच्या बाबतीमध्ये असेल, कानी रोग असेल तर ह्या रोगाच्या बाबतीमध्ये जर आपलं नियोजन चांगलं करायचं असेल तर त्या बियाण्याला ट्रीटमेंट देणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि बियाणे ट्रीटमेंट देत असताना त्यामध्ये आपल्याला क्लोरोपारिफॉस असेल किंवा डायक्लोरोवास सारखे औषधं असतील याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा सिंथेटिक पायरेथ्रॉइड ग्रुपमधली औषधं ही आपल्याला वापरता येतात. क्लोरो प्लस सायप्रमेथ्रिन याचं कॉम्बिनेशन असणारी कीटकनाशकं ही जर बेणे प्रक्रियासाठी वापर केला आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक ज्यामध्ये बाविस्टिन भेटत असेल बाविस्टिनचा वापर करता येऊ शकतो. जर बाविस्टिन भेटत नसेल तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस असेल याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आयलॉक असेल, इडोफाईट असेल याचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर बुरशीनाशक प्लस न्यूट्रिशन म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करता येऊ शकतं. त्याच्याबरोबर अँट्रोकॉल सारखी काही हे असतील प्रॉपिनेप घटक असणारी औषधं ही सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात आणि आपल्याला रोगमुक्त आणि कीडमुक्त बियाणं आपल्या प्लॉटमध्ये वापरता येऊ शकतं. ही झाली केमिकल ट्रीटमेंट. दुसरी आपल्याला ट्रीटमेंट देता येते म्हणजे जैविक ट्रीटमेंट. जैविक ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या बुरशीनाशकांचा वापर, जैविक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. ट्रायकोडर्मा 5 मिली आणि सुडोमोनास 5 मिली या प्रमाणात प्रति लिटर पाण्यासोबत जर घेतला आणि ते जर 50 लिटरच्या ड्रममध्ये आपण ऊसाच्या कांड्या बुडवून लावल्या तर आपल्याला त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येऊ शकतं. त्याच्यानंतरचं जर आपल्याला खतामध्ये बचत करायची असेल आणि आपल्या जमिनीतला उपलब्ध अन्नसाठा आहे त्याचा वापर जर चांगला करायचा असेल तर आपल्याला त्याच वेळेला आपल्याला जीवाणूची ट्रीटमेंट सुद्धा करता येऊ शकते. आझोटोबॅक्टर, PSB आणि KSB ह्या बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा याचं बॅक्टेरियाचं कल्चर आपण तयार केलं आणि ते जर त्याच्यातून बेणे प्रक्रिया केली तर आपल्याला ऊसाची उगम क्षमता ही सुद्धा चांगली येते. आणि बेणे प्रक्रिया करत असताना त्याच्यासोबत आपल्याला NH5 ड्रिप सारखं किंवा NS6DF जे लिक्विड ह्युमिक किंवा पावडर ह्युमिक सारखं औषध जर आपण त्यामध्ये टाकलं तर ऊसाची उगम क्षमता ही 17 ते 20 दिवसापर्यंत ऊस उगवून आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. तर सर्व शेतकऱ्यांना सांगणं एक आहे की ऊसाची किती डोळ्याची लागण पद्धत योग्य असेल. पहिला प्रश्न आपल्याला आलेला होता की ती लागण जर आपण बघितलं तर एक डोळा पद्धत ही सगळ्यात चांगली लागवड पद्धत आहे ज्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा खर्च त्या ठिकाणी कमी होऊ शकतो, बेण्यासाठी जाणारा खर्च कमी होऊ शकतो
अनावश्यक वाढणारे जे फुटवे आपल्याला नंतर भेटतात ते फुटवे सुद्धा कमी राहतात। ज्यावेळेला 2 डोळ्याची टिपरी किंवा 3 डोळ्याची टिपरी आपण लावत असतो त्यावेळेला फुटव्यांची संख्या जास्त वाढते आणि फुटव्यांची संख्या सुरुवातीला आपल्याला ऊस अतिशय चांगला दिसतो, जोपर्यंत भरणीला ऊस येत नाही तोपर्यंत ऊस आपल्याला 1 नंबर दिसतो, पण भरणीनंतर त्या ऊस बारीक राहतात, ऊस चांगल्या पद्धतीने वाढू शकत नाही तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटू शकत नाही। म्हणून 1 डोळा पद्धत ही जर लागण केली, 6000 डोळ्यांची लागण केली किंवा 6000 रोपांची लागण केली आणि एका ऊसाला साधारण 8 ते 10 फुटवे जर आपण बघितले तर आपल्याला 50 ते 60 हजार ऊस सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला भेटू शकतात। कमीत कमी 8000 जरी फुटवे आपण पकडले, 8 फुटवे जरी एका डोळ्याला किंवा एका रोपाला 8 फुटवे जरी पकडले तरी आपल्याला कमीत कमी 48 ते 50 हजार ऊस आपल्या प्लॉटमध्ये तयार होऊ शकतात आणि आपल्याला सरते शेवटी फक्त 45 हजार ऊस जर चांगले ठेवले तर आपण 100 टनापर्यंत ॲव्हरेज सहज आपण त्या ठिकाणी साध्य होऊ शकतो। त्यासाठी ऊसाचं ॲव्हरेज जर चांगलं ठेवायचं असेल तर पहिल्यांदा ऊसाच्या संख्येचं नियोजन करत असताना त्या पद्धतीनं बेण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। कारण आपण बऱ्याच वेळेला बघतो की ऊस फुटून आल्यानंतर आपल्याला संख्या कमी करता येऊ शकत नाही, फुटव्यांची संख्या कमी करता येऊ शकत नाही, जेवढे आलेले ऊस आहेत तेवढे सगळे ऊस वाढतात आणि आपल्याला 1 लाखापेक्षा जास्त फुटवे आपल्या प्लॉटमध्ये असतात। पण 1 लाखाचे ऊस जरी आपण तयार केले तरी सुद्धा 1 किलोचा एक ऊस आपला तयार होऊ शकत नाही। त्यासाठी आपल्याला 1 लाख ऊसाचे फुटवे ठेवून सुद्धा 100 टन ॲव्हरेज मिळत नाही। पण 50,000 जर फुटवे आपण ठेवले, 45 ते 50,000 फुटवे ठेवले आणि 2 किलोचा एक ऊस तयार केला तर आपल्याला नक्की त्या ठिकाणी 100 टन ॲव्हरेज हे सहज आपल्याला त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं। म्हणून आपल्याला बेणे निवडत असतानाच ही काळजी आपण जर घेतली तर भविष्यात आपल्याला त्या ठिकाणी खर्च आपल्याला कमी होऊ शकतो, चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं। जी खतं देणार आहे त्या ठराविक ऊसांनाच खतं जर गेली तर ऊस उत्पादन हे आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेता येऊ शकतं। त्याचबरोबर योग्य लागवड पद्धत कोणती किंवा नंतरचं जे सूत्र आहे आपलं 5 नंबरचं सूत्र आहे की योग्य लागवड पद्धत कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे। योग्य लागवड घेत असताना आपल्याला जर चांगल्या पद्धतीने लागवड पद्धत जर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियोजन करायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये किती अंतरावर सरी सोडली गेली पाहिजे, अंतराचं व्यवस्थापन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। अंतराचं व्यवस्थापन का महत्त्वाचं आहे, कारण जे ऊस आपण ठेवलेला आहे त्या प्रत्येक ऊसाला आपल्याला चांगला सूर्यप्रकाश भेटणं, चांगली खतं दिलेले खतांची उत्पादकता चांगली भेटणं, जमिनीची उत्पादकता वाढवणं ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। आणि त्यानुसार आपल्याला लागवड पद्धत ठरवत असताना सरी पद्धत असेल पट्टा पद्धत असेल ह्या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला पट्टा पद्धत वापरून सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं। जोड वळीच्या माध्यमातून सुद्धा उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं, 4.5 रुंद सरीच्या माध्यमातून सुद्धा उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं। तर ह्या पद्धतीमध्ये आपला जो प्लॉट आहे, आपण ज्या प्लॉटमध्ये ऊस लागण करणार आहे त्या ऊसाचं क्षेत्र किती आहे, आपल्याकडे उपलब्ध असणारं क्षेत्र किती आहे ह्या विचार करून आपल्याला ह्या लागवडीच्या पद्धती ठरवणं गरजेचं आहे। ऊसाचा स्लोप कशा पद्धतीने, जमिनीचा स्लोप कशा पद्धतीने हे बघून आपल्याला त्या ठिकाणी लागवडीची पद्धत आपल्याला ठरवणं गरजेचं आहे। साधारण सरीमध्ये लागण करत असेल तर आपल्याला सरीचे लागण करत असताना कमीत कमी 4.5 फुटाचे सरी ठेवणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त 5.5 फुटापर्यंत आपण सरी ठेवू शकतो। 4.5 ते 5.5 फुटाची सरी जर ठेवली तर आपल्याला 2 सरीमधलं अंतर चांगल्या पद्धतीने ठेवता येऊ शकतं, त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं। दुसरी पद्धत आहे 2 फूट 2 जोडवळ पद्धत, म्हणजे जोडवळ पद्धत करायची, एक सरी गॅप ठेवायची। अशा अंतरामध्ये आपल्याला 3.5 ते 4 फुटाची सरी आपण जर ठेवली आणि 2 सऱ्या सलग लावल्या आणि एक सरी गॅप ठेवली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं। मिळणारा सूर्यप्रकाश, आंतरमशागत ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात। आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे पट्टा पद्धत। ज्या शेतकऱ्यांच्याकडे जमीन भरपूर आहे, ज्या शेतकऱ्यांना 25-30 एकरपेक्षा जास्त जमीन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून जर लागण करायचं असेल तर आपण 6 फुटाचा पट्टा किंवा 7 फुटाचा पट्टा ठेवून उत्पादन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून चांगलं घेता येऊ शकतं, आंतरपीक चांगलं घेता येऊ शकतं, मशागत चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते। आज मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं, बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा अक्कलकोट भागामध्ये, सोलापूरच्या अक्कलकोट दुष्काळी भागामध्ये पट्टा पद्धतीने उत्पादन घेणारे सुद्धा शेतकरी आपल्याला दिसतील आणि पट्टा पद्धतीमध्ये आपल्या 100 टनाचा ॲव्हरेज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं। तर हे करत असताना ऊसातलं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे, 4.5 बाय 1.5 फूट अंतर हे कमीत कमी आपण त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। व्हरायटीनुसार आपल्याला 1.5 ते 2 फुटाचं अंतर आपण ठेवू शकतो। बरेच शेतकरी 1 फुटाचं अंतर ठेवतात आणि त्या ठिकाणी बेणं जास्त लागतं, त्याचबरोबर फुटव्यांची संख्या जास्त होते,
परिणामी आपल्याला बारीक ऊस राहू शकतो आणि आपल्याला उत्पादन कमी निघतं. म्हणून स्टँडर्ड अंतर जर आपण बघितलं तर 4.5 बाय 1.5 फूट अंतरावरती जर आपण लागण केली, 2 डोळ्यामधलं अंतर 1.5 फूट किंवा 2 रोपामधलं अंतर 1.5 फूट आणि 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट जर ठेवलं तर आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. त्याचे रिझल्ट हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. लागवड पद्धत करत असतानाच पाण्याचं नियोजन त्याच वेळेला आपल्याला करणं गरजेचं आहे की पाणी आपण ड्रिपने द्यायचं का पाटाने पाणी द्यायचं, सरीनं पाणी द्यायचं, तर त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला गेल्या वर्षीसारखा पाऊस पडत असेल तर पाण्याची निचरा पद्धत ही सुद्धा सुरुवातीलाच आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण पूर्व मशागत करतो त्याच वेळेला पाण्याची निचरा पद्धत आपण जर त्या ठिकाणी करून घेतली तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतात. हा झाला 5वा सूत्र आपलं झालं की त्यानंतर 6वं सूत्र आहे ते म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट, खत नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. तर त्याच्या अगोदर जे आपले प्रश्न आहेत ह्या प्रश्नानुसार आपण थोडंसं डिस्कशन आपण या ठिकाणी करूयात की जेणेकरून आपल्याला त्याचं सर्व शेतकऱ्यांना, उपस्थित शेतकऱ्यांना माहिती आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. कारण कंटिन्युअस 1 तास आपलं सेशन हे चालू आहे. त्या सेशननुसार आपल्याला ह्या प्रश्नावरती सुद्धा आपण चर्चा करूयात. देवदास कुलकर्णी यांनी प्रश्न विचारलेला की पंढरपूरमधून शेतकरी आहेत, ऊस पिकासाठी पट्टा पद्धत फायदेशीर ठरू शकते का, त्याबद्दल माहिती द्यावी. नक्कीच आता जी मी माहिती सांगितली की पट्टा पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ऊस उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं. सागर भोसले जे शेतकरी आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, बेने प्लॉटसाठी काय वेगळी ट्रीटमेंट करता येईल. आज 25 दिवस झाले आहेत माझ्या प्लॉटला. बेने प्लॉटसाठी आपल्याला नक्की वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देणं म्हणजे काय तर आपल्याला खतांचा वापर हा संतुलित खतांचा वापर करावा लागतो. फवारणी हे आपल्याला 4 ते 5 फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. कमीत कमी 5 ते 6 फवारण्या जर आपण त्या ठिकाणी घेतल्या, ऊसाचं कांड आपण जी कांडी जी तयार करायची असते ती सुरुवातीची कांडी आणि शेवटची कांडी याची जाडी लांबी ही एकसारखी आपल्याला तयार होणं गरजेचं असतं. 9 ते 11 महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी 35 कांड्याचा ऊस हा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करता येऊ शकतो. जाडी एकसारखी, मिळणारा सूर्यप्रकाश एकसारखा, ऊसाची संख्या मेंटेन जर आपण त्या ठिकाणी ठेवली 40 ते 45 हजार ऊस, स्क्वेअर फुटाला 1 ऊस या पद्धतीने ऊसाची संख्या बेनेमळ्यात जर आपण मेंटेन ठेवली तर आपल्याला नक्की त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बेनेमळा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन ठेवता येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या फवारणी घ्यायच्या ह्या फवारण्या आपण कोणत्या फवारणी घेतल्या गेल्या पाहिजेत ह्या पुढच्या सेशनमध्ये आपण बघूयात. त्याचबरोबर सयाजी शिंदे याने प्रश्न विचारले, ज्या जमिनीत पूर्ण निचरा होत नाही त्यासाठी उपाय काय करावे. ज्या जमिनीमध्ये निचरा होत नसेल अशा जमिनीमध्ये पहिल्यांदा सांगितले की पूर्व मशागत करत असताना जमिनीची मशागत चांगली होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी निचरा होत नाही, पाणी त्याच ठिकाणी मुरत असेल तर त्या ठिकाणी सबसॉइलरचा वापर जर केला तर निचरा चांगल्या पद्धतीने होतो. पाणथळ जमिनी असतील, निचरा होत नसेल तर त्यामध्ये कोरोगेटेड पाईप आपण जे म्हणतो ते पाईप जमिनीमधून जर टाकून घेतल्या तर आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होऊ शकतो. जमिनीचा उतार ज्या बाजूला असेल त्या उताराच्या बाजूने एक चर आपण 1.5 ते 2 फुटाची, जमीन लेवलपेक्षा खाली जर 2 फुटाची चर जर आपण काढून घेतली तर पाण्याचा निचरा हा चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतो. आणि जमिनीचा उतार हा कमीत कमी 1.5 फुटापर्यंतचा उतार असेल तर आपल्याला निचरा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे स्वप्नील गांधी, मला वाटतं की नगरवरून शेतकरी आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आहे, हुमणी नियंत्रणासाठी काय करावे. साधारण थोडक्यामध्ये मी सांगतो की हुमणी नियंत्रणासाठी काय केलं गेलं पाहिजे, कारण हा विषय कीड व रोग नियोजनाचा विषय हा भरपूर मोठा आहे. पण हुमणी नियंत्रणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला जर आपण नियोजन चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर ज्या वेळेला मान्सूनचा पाऊस सुरू होतो त्यावेळेला त्याचे हुमणीचे भुंगे हे आपल्याला लिंबाच्या झाडाखाली आपल्याला सापडू शकतात. तर त्या भुंगे एकत्रित करून ते कंट्रोल करणं पहिलं काम जर आपण केलं तर हुमणी चांगली नियंत्रणात ठेवता येऊ शकते. पूर्व मशागतीमध्ये जमिनीला तापू दिलं तर हुमणी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकते. आणि हुमणी दिसायला लागल्यानंतर जर कंट्रोल ठेवायचे असेल तर आपल्याला मेटारायझम आणि बिवेरिया याचा एकत्रित जर आपण जैविक कीटकनाशकांचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला किंवा ही जैविक बुरशी त्या किडींच्या वरती, हुमणीच्या वरती वाढत असते
तर त्या ठिकाणी त्याचा वापर केला तर आपल्याला हुमणी चांगल्या पद्धतीने कव्हर होते. किंवा क्लोरोपायरिफॉस प्लस मेटारायझम याचं कॉम्बिनेशन आपण ड्रिपच्या माध्यमातून पिकाची स्टेज बघून जर आपण दिलं तर त्या ठिकाणी नक्की आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव कंट्रोल करता येऊ शकतो. प्रत्येक डोसमध्ये आपण जर निंबोळी पेंडीचा वापर केला तर त्या ठिकाणी नक्की चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. जमिनीनुसार खतांच्या डोसची माहिती द्यावी. नक्की आपण एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन यामध्ये तो विषय घेणार आहे आणि त्यामध्ये खतांची माहिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. हरभरा घेतलेल्या जमिनीमध्ये लागण केली पाहिजे का? हरभरा आंतरपीक सुद्धा चालू शकतं आणि हरभऱ्याच्या जमिनीमध्ये सुद्धा लागण करता येऊ शकते. फक्त पूर्व मशागत ही चांगली होणं आपल्याला गरजेचं आहे. पूर्व मशागत चांगली झाली तर नक्की आपल्याला त्याचं ऊस उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. त्यानंतर ऊसामध्ये जैविक खतावर माहिती द्यावी साहेब. नक्की हा आपला 10 सूत्रीमधला एक विषय आहे की 8 नंबरचा विषय आहे की इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट. यामध्ये आपल्याला रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय या तिन्ही प्रकारच्या खतांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. ऊस पिकाला पाणी व्यवस्थापन कसे करावे, कंडिशन कशी करावी, पांडुरंग भजबळकर यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला नक्की ह्या सेशनमध्ये आपल्याला माहिती घेता येऊ शकते. कारण हे जे प्रश्न येतात हे आपल्या पूर्ण 10 सूत्रीमध्ये हे प्रश्न आहेत. राजू चौगुले याने प्रश्न विचारलेला आहे. जून महिन्यात प्रामुख्याने मिरगी डोस म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा वापर जास्त करतात तर त्या खतांचं नियोजन कसे करावे? नक्कीच चांगला प्रश्न आहे. मिरगी डोस म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर किंवा पाऊस पडल्या डोस टाकला जातो. तर त्या खतांचा वापर करत असताना साधारण खोडवा असेल किंवा लागणच्या ऊसामध्ये सुद्धा हा डोस पडला जातो. त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन करता येऊ शकेल. पीएच बॅलन्स करण्यासाठी कोणते उपाय आहेत का आणि कसे करावे त्याबद्दल पीएचच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला नक्की प्रश्न वापर करता येऊ शकतो. ज्या जमिनीचा पीएच जास्त असेल तर जे पीएच बॅलन्सर करणारे पीएच कंडिशनर जे मार्केटमध्ये मिळतात त्यामध्ये आपल्याला पीएच बॅलन्सर म्हणून जे औषध मिळतं त्याचा वापर जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. सर, तणनाशकाच्या वापरामुळे उत्पादन वाढीवर परिणाम होतो का? साधारण जे ऊसातील तणनाशक आहेत, जे सिलेक्टिव्ह तणनाशक आपण ज्याला म्हणतो, त्याचा वापर जर आपण केला तर कोणताही ऊस वाढीवर परिणाम होऊ शकत नाही. तर त्यासाठी कॉम्बिनेशन आपण वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जर ते वापर केला तर आपल्याला त्याचे ऊस वाढीवरती परिणाम न होता ऊसाची वाढ ही चांगल्या पद्धतीनं झालेली दिसून येते. लागणीपूर्वीच्या तयारी संदर्भात काय काय करता येतील? नक्कीच लागणीपूर्वीच्या तयारी संदर्भात आता आपण माहिती दिलेली आहे. बेणे प्रक्रिया, बेणे निवड प्रक्रिया, पूर्व मशागत, शेणखताचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर हा सुरुवातीला करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. 86-032 कोणत्या हंगामात लागवड करावी लागेल? तर 86-032 ही व्हरायटी कोणत्याही हंगामात लागवड करता येते. आडसाली लागवड करता येते, पूर्व हंगामी करता येते, सुरू हंगामामध्ये सुद्धा आपल्याला त्याची लागण करता येऊ शकते. ऊसाची संख्या मेंटेन कशी करावी? नक्की चांगला प्रश्न आहे की ऊसाची संख्या कशी मेंटेन ठेवली गेली पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला ऊसाची संख्या मेंटेन ठेवत असताना एकरी 43 ते 45 हजार ऊस कमीत कमी आपल्याला राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपल्याला 48 ते 50 हजार ऊस हे जर राहिले तर आपल्याला नक्कीच त्याचा ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला 100 टन ऊस ॲव्हरेज 100 टनाचं ऊसाचं उत्पादन आपल्याला सहज आपल्याला त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं. तर त्या पद्धतीनं ऊसाचं नियोजन जर आपण केलं तर नक्की आपल्याला या पद्धतीमध्ये चांगला उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. 10 सूत्रेपैकी आपण जे 10 सूत्र आपण घेतलेले आहेत त्यापैकी 5 सूत्र आपण माहिती घेतलेली आहेत. त्यानंतरची जी 5 सूत्र आहेत ही 5 सूत्र आपण कंटिन्यू करूयात. थोडक्या वेळेमध्ये आपण हा कंटिन्यू करू आणि परत आपल्या नेक्स्ट सीझनमध्ये आपल्याला त्याचे पिक्चर असतील, ते शेड्यूल असेल, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. साधारण इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये काम करत असताना कशा पद्धतीने एकात्मिक खत नियोजन हे केलं गेलं पाहिजे. तर बऱ्याचशा लोकांनी विचारले की जैविक खतांच्या संदर्भात माहिती दिली गेली पाहिजे. तर रासायनिक खतं ऊसाची उत्पादकता, जमिनीची उत्पादकता जर वाढवायची असेल तर फक्त रासायनिक खतांचा वापर करून उपयोग नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय ह्या तिन्ही प्रकारच्या खतांचा जर वापर एकत्रित केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. रासायनिक खतामध्ये आपण जर बघितलं तर पिकाला लागणारी 16 अन्नद्रव्यापैकी 4 अन्नद्रव्य आपल्याला पाण्यातून आणि हवेतून भेटत असतात. राहिलेली 12 अन्नद्रव्य आपल्याला वरून द्यावी लागतात. त्यामध्ये NPK असतील, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी 6 मिळतात. त्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नीज,
बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डेनम ही 12 अन्नद्रव्ये आपल्याला वरून द्यावी लागतात. पण ही 12 अन्नद्रव्ये देत असताना खतं विभागून देणं, रासायनिक खतं विभागून देणं हे सगळ्यात पहिलं काम करणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 वेळा आपल्याला ही खतं देता आली पाहिजेत. 4 वेळा खतं देत असताना कोणत्या वेळेस कोणती खतं दिली गेली पाहिजेत, तर साधारण पहिली लागण करते वेळेस खतांचं नियोजन, दुसरं लागण झाल्यानंतर साधारण 5 ते 6 आठवड्यांनी दुसरं खतांचं नियोजन, साधारण 1 महिन्यानंतर आपल्याला दुसरं खतांचं नियोजन करता आलं पाहिजे. तिसरा डोस आपल्याला परत 1 महिन्याने तिसरा डोस, आपण ज्याला आपण बाळबांधणी म्हणतो, हा बाळबांधणीचा डोस आपल्याला टाकता आला पाहिजे. आणि चौथा जो आपण म्हणतो भरणीचा डोस, आणि भरणीच्या डोसमध्ये खतांचं नियोजन करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर जो प्रश्न मागाशी विचारला तो मिरगीचा डोस, हा मिरगी पावसाचा डोस हा जर आपण बघितला तर जूनच्या सुरुवातीला हा डोस टाकला जातो. पाऊस येण्याच्या भरोश्यावरती, पाऊस आल्यानंतर हा डोस टाकला जाऊ शकतो. जमीन ओलाव तयार झालेले असते, जी काही ऊस आपल्याला 6 ते 7 महिन्याचे ऊस झालेले असतात, 8 महिन्याचे ऊस तयार झालेले असतात, त्यावेळेस आपल्याला हा डोस आडसाली लागणीच्या ऊसाला हा जून जुलै महिन्यामध्ये डोस टाकला जातो. तर हा शेवटचा डोस आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. त्याचबरोबर या खतांचं नियोजन करत असताना ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा खतांचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं. जी खतं आपल्याला ड्रिपमधून द्यायची आहेत त्यामध्ये आपल्याला NPK देत असताना 19-19 असेल, 12-61-0 असेल, अमोनियम सल्फेट, युरियाचा वापर असेल, पांढरं पोटॅश असेल, ही खतं कमी खर्चामध्ये आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देता येऊ शकतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये ही सुद्धा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देता येऊ शकतात. गंधकाचा वापर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून करता येऊ शकतो. त्याचबरोबर ड्रिपच्या बरोबरच आपल्याला जैविक खतांचं नियोजन. आता जैविक खतं म्हणजे काय, तर जीवाणूयुक्त खतं जी आपण ज्याला संबोधलं जातं, ती जीवाणूयुक्त खतं कोणती, तर ऊसामध्ये प्रामुख्याने नत्रयुक्त खतं सगळ्यात जास्त वापरावी लागतात. ते म्हणजे आझोटोबॅक्टर असतील किंवा ॲसिटोबॅक्टर, ही जीवाणू आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं. त्याचबरोबर PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील, त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, KMB असेल किंवा पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, ह्या बॅक्टेरियांचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. मायक्रोरायझासारखी बुरशी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकते. ही जमिनीमध्ये रासायनिक खताचं ज्या ठिकाणी विघटन होत असेल किंवा रासायनिक खतं पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जी जीवाणू वापरली जातात त्याचा आपल्याला वापर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. रासायनिक खतं जमिनीमध्ये स्थिर न होता पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी याचा वापर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा बेसल खतांच्या माध्यमातून सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि याच्याबरोबर आपल्याला सेंद्रिय घटकांचा वापर हा सुद्धा तेवढाच फायदेशीर आहे. कारण जमिनीचा जर पूर्ण अभ्यास केला, जमिनीमध्ये कोणते घटक, मातीमध्ये कोणते घटक येतात याचा जर अभ्यास केला तर आपल्याला या अभ्यासामध्ये 45% अन्नद्रव्ये ही जमिनीमध्ये तयार असतात. 45% अन्नद्रव्ये म्हणजे कोणती, रासायनिक असतील, जैविक असतील, त्याचबरोबर सेंद्रिय घटक, याचा मिळून 45% अन्नसाठा हा जमिनीमध्ये असतो, मातीमध्ये असतो. राहिलेले 25% पाणी आणि 25% हवा, ह्या 2 घटक जमिनीमध्ये उपलब्ध असतात. आणि 5% जे आहेत ते 5% जीवाणूयुक्त खतं ही जर आपली त्या ठिकाणी असतील तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच त्याचा चांगल्या पद्धतीने घेता येतो. आणि ह्या 4ही घटकांचं मिळून आपल्याला जमीन चांगल्या पद्धतीने तयार झालेली असते. मग ही खतं टाकत असताना, ह्या खतांचं नियोजन चांगल्या पद्धतीने करत असताना आपल्या जमीन कोणत्या पद्धतीची आहे, जमिनीचा प्रकार बघून आणि माती परीक्षणानुसार आपल्याला खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. ज्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता असेल अशा ठिकाणी आपल्याला DAPचा वापर करता येतो, सुपर फॉस्फेटचा वापर करता येऊ शकतो. फक्त चोपन जमिनीसाठी एक प्रश्न आलेला होता की चोपन व क्षारपट जमिनीसाठी कोणती खतं वापरू नयेत. साधारण चोपन जमीन असेल, कर्लाची जमीन असेल, चुनखडयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये सुपर फॉस्फेटचा वापर कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सुपर फॉस्फेटचा वापर जर कमी केला तर ती जमीन कडक किंवा डिफिशियन्सी न राहता आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतात. तर त्या पद्धतीनं नियोजन करत असताना चोपन जमिनीसाठी वेगळ्या पद्धतीने खत नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जिप्समचा वापर आपल्याला करता येऊ शकतो, गंधकयुक्त खतांचा वापर चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. हिरवळीची खतं आणि प्रेसमड असेल, कंपोस्ट असेल किंवा शेणखत याचा वापर जर आपण जास्त केला तर आपल्याला चुनखडी चोपन जमिनीमध्ये सुद्धा उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असेल आणि ज्या शेतकऱ्यांना शेणखत वापरता येऊ शकत नसेल अशा ठिकाणी रेडीमेड मटेरियलमध्ये आपल्याला ज्या जमिनीचा आपल्याला सेंद्रिय कर्ब 0.3 ते 0.5% पर्यंत वाढवता येऊ शकेल अशी खतं मार्केटमध्ये मिळतात.
ते खतं जर बघितली तर NH5 दाणेदार स्वरूपातली खतं असतील किंवा NH4 दाणेदार स्वरूपातली खतांचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर ऊसाचं उत्पादन वाढीमध्ये मुळांच्या वाढीसाठी आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो। त्याचबरोबर दोन मातीतल्या कणांचं अंतर वाढवण्यासाठी आपल्याला NH5 दाणेदारयुक्त खतं याचा वापर हा रासायनिक खतासोबत सेंद्रिय खतं म्हणून जर आपण वापर केला तर त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात। त्याचबरोबर काही ठिकाणी अति पावसामुळे अति उष्णतेमुळे वातावरणाच्या बदलामुळे ऊसावरती एक विशिष्ट प्रकारचा ताण येतो, ज्याला आपण ताणाचे सुद्धा दोन प्रकार असतात, एक जैविक ताण आणि अजैविक ताण। हा अजैविक ताण येतो, तो अजैविक ताण किंवा जैविक ताणाचं जर निवारण करायचं असेल तर आपल्याला सिलिकॉनयुक्त खतं ही सुद्धा आपण रासायनिक खतामध्ये जर वापर केला तर आपल्याला त्याचे फायदा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो। सिलिकॉनयुक्त खतामध्ये आपल्याला जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला सिलिकॉनयुक्त खतामध्ये कॅल्शियम हे एकरी 40 किलोपर्यंत कॅल्शियमचा वापर करता येऊ शकेल। त्याचबरोबर आयमिक्स सारखी खतं ही सिलिकॉनयुक्त खतं एकरी 10 किलो ड्रिपच्या माध्यमातून एका वेळेस जर आपण त्या ठिकाणी देत गेलो, एका डोसच्या वेळेस जर आपण दिली तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटू शकतात। त्याचबरोबर NPK बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं याचा वापर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो। सूक्ष्म अन्नद्रव्य खतं जी महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर 1 नुसार जी जमिनीतून देण्याची सल्फेट स्वरूपातली जी सूक्ष्म अन्नद्रव्ये जी मार्केटमध्ये आपल्याला कॅचमिक्स एस नावाने भेटतात, एकरी 20 किलोपर्यंत एका डोसमध्ये जर वापर केला तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज ही चांगल्या पद्धतीने भागवता येऊ शकते। आणि NPK देत असताना आपल्याला त्यामध्ये 1840 असेल, अमोनियम सल्फेट असेल, MOPचा वापर असेल, 24-24 असेल, 10-26-26 यासारखी खतं असतील तर ही खतं विभागून देणं सगळ्यात महत्त्वाचं। आणि ही खतं विभागून देत असताना माती परीक्षेनुसार जर खतांचं नियोजन केलं तर नक्की आपल्याला चांगलं ऊस उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतं, त्याचे रिझल्ट हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि आपल्याला ऊस उत्पादन ही सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं। साधारण काय टेक्निकल समस्या आल्यामुळं थोडी लिंक आपली थांबली गेली, परत एकदा आपण चालू करूयात। तर साधारण या खतांचा वापर करत असताना 1 टन ऊस उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 1 टन ऊसाच्या उत्पादनासाठी जर आपण बघितलं 1.25 ते 1.5 किलो नायट्रोजन गरजेचं आहे। त्याचबरोबर 0.60 ते 0.75 किलोग्रॅम पर्यंत आपल्याला फॉस्फरस गरजेचं आहे आणि 1.5 ते 2 किलोपर्यंत पोटॅशची गरज आपल्याला पडते। त्यानुसार खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे। जी रासायनिक खतं दिलेली आहेत ह्या रासायनिक खतांचा अपटेक चांगला करण्यासाठी आपल्याला लिप्टर P, लिप्टर K आणि लिप्टर व्हॅम ह्या मायक्रोरायझा याचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच ह्या रासायनिक खतांचा वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकतो। त्याचबरोबर हिरवळीची खतं याचा जर वापर केला तर नक्की आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकतं। साधारण सरीमध्ये पाटपाणीच्या माध्यमातून जर आपण खतं देत असेल तर ही खतं देत असताना आपल्याला जर बघितलं तर एक पाणी झाल्यानंतर 2 पाण्याच्या गॅपने 3ऱ्या पाण्याच्या वेळेस युरियाची खतं, नत्रयुक्त खतं आणि निंबोळी पेंड याचं एकत्रित कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबत NH5 दाणेदार हे जर एकत्रित वापरत गेलो तर ऊसाची मुळी ही कंटिन्यू चालू राहते आणि ऊसाची मुळी जर कंटिन्यू चालू राहिली तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो आणि ऊस उत्पादन वाढीमध्ये आपल्याला सुरुवातीची कांडी असेल 30 कांडी आपल्याला त्याच जाडीची त्याच लांबीची कांडी आपल्याला एकसारखी कांडी ही शेवटची कांडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते। तर साधारण हा 7वा आपलं सूत्र झालेलं आहे आणि यानंतरची जी 3 सूत्र आहेत 4 सूत्र आहेत आपल्याला पाणी व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर तणनाशकाचं व्यवस्थापन, कीड व रोग नियोजन हे चांगल्या पद्धतीने कसं केलं गेलं पाहिजे आणि वेळेवर तोडणे। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर आपल्याला अजून अर्धा ते 1 तास किंवा आपल्याला पूर्ण अजून 2-3 तास जरी आपण या ऊस पिकावरती जर चर्चा केली तरी हा ऊस पिकाची चर्चा आपली त्या ठिकाणी थांबू शकणार नाही। तर पाणी व्यवस्थापनामध्ये फक्त एक गोष्ट मी सांगतो की पाणी व्यवस्थापन करत असताना पिकाला पाण्याचा ताण देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। वापसा कंडिशनवरती पाणी देणं गरजेचं आहे। ड्रिपच्या माध्यमातून, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिलं तर नक्की आपल्याला त्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे 0.20 ते 25% उत्पादन हे फक्त ड्रिप केल्यामुळे आपलं वाढू शकतं। तर ती गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे। जमिनीच्या प्रतीनुसार वापसा कंडिशनवरती आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे। तणनाशकांच्या नियोजनामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये मेट्रोबेंझिन सारखं तणनाशक असेल
अट्राटॉप सारखं तणनाशक असेल, अट्राझिन घटक असणारं तणनाशक असेल किंवा 2,4-D ज्या ठिकाणी द्राक्ष बाग ऊसाच्या शेजारी नसेल अशा ठिकाणी 2,4-D सारखं तणनाशक आपल्याला वापरता येऊ शकतं. फक्त ही वापर करत असताना पिकामध्ये कोणतेही आंतरपीक नसावं. आंतरपीक असेल तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं आंतरपीक खराब होऊ शकतं, तर त्या दृष्टीने आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये फवारणीचं नियोजन करत असताना हुमणी असेल, हुमणीच्या संदर्भात मगाशी माहिती सांगितलेलीच आहे. त्याचबरोबर खोडकीड असेल, पुंगामर असेल याच्यावरती आपल्याला 3 पानाची अवस्था असल्यापासून कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांच्या फवारणी आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर जर आपल्याला 100 टनापर्यंत पोहोचायचं असेल तर 3 पानाच्या अवस्थेपासून प्रत्येक 10 दिवसाला 1 फवारणी जर आपण ऊसामध्ये घेत गेलो आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये जर आपण 8 ते 9 फवारण्या जर चांगल्या घेतल्या, एक सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी, NPKची फवारणी, GAच्या फवारणी असतील, 6BAची फवारणी असेल, त्याचबरोबर टॉनिकच्या फवारण्या असतील, तर ह्या फवारणी आणि त्याच्यासोबत कीड व रोगाच्या संदर्भात तांबेऱ्यावरची फवारणी असेल, लोकरी माव्याची फवारणी असेल, आळीची फवारणी असेल, तर या फवारणीचं नियोजन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. आणि ऊसाच्या व्यवस्थापनामध्ये ऊस तयार झालेला ऊस हा आपल्याला टायमिंगमध्ये कारखान्याला देणं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे जर दिलं तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. फक्त जाता जाता एकच ऊसाच्या उत्पादनामधलं आणखी एक सूत्र तुम्हाला सांगतो की ज्या सूत्राच्या माध्यमातून आपलं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. तर पहिलं सूत्र आहे ते म्हणजे ऊसाची संख्या मेंटेन ठेवणं. हे ज्या शेतकऱ्याला जमलं त्या शेतकऱ्याचं ऊस उत्पादन हे चांगल्या पद्धतीने वाढलेलं आपल्याला दिसून येतं. साधारण एका एकरमध्ये 45 ते 50 हजार ऊस जर ठेवले तर आपल्याला 100 टनाचं ॲव्हरेज हे सहज शक्य होऊ शकतं. तिसरी आणखी एक गोष्ट, पाणी नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाणी नियोजन ज्या शेतकऱ्यांना जमलं त्या शेतकऱ्यांचं ऊस उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. आणि ज्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न, व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो, की ऊसाबरोबर इतर उत्पादन घ्यायचं असेल तर पट्टा पद्धत किंवा रुंद सरीमध्ये आंतरपीक जर घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. तर बऱ्यापैकी समस्येचं निवारण आपण या माध्यमातून केलेलं आहे. तर ही माहिती आपल्याला जर घ्यायची असेल तर आमचा फेसबुक लाईव्ह होय आम्ही आयडियल शेतकरी या फेसबुकच्या ग्रुपला आपण जॉईन व्हा, ज्या माध्यमातून आपल्याला ही वरचेवर ऊसाची माहिती आपल्याला घेता येऊ शकेल. ज्यांना माहितीपत्रक पाहिजे असेल तर आमच्या टोल फ्री नंबरवरती 1800 8330 455 या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला तर आपल्याला आमचे तज्ज्ञ लोक ही तुमच्यापर्यंत ऊसाची माहितीपत्रिका सुद्धा तुम्हाला पोहोचवली जाईल. त्याचबरोबर ऊसाची यूट्यूबवरती सुद्धा आपल्याला माहिती घेता येऊ शकेल. त्या माहितीसाठी आपल्याला इंडियन आयडियल फार्मर या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला नक्की ऊसाची माहिती सुद्धा आपल्या या चॅनलवरती आपल्याला बघता येऊ शकेल, माहिती घेता येऊ शकेल. कारण ऊस हे असं पीक आहे 12 ते 16 महिन्याचं पीक आहे. ह्या 16 महिन्याची माहिती एका तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये देणं अशक्य आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण जेवढी माहिती गरजेची आहे, आडसाली ऊस लागणीच्या संदर्भामध्ये जेवढी माहिती गरजेची आहे तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यानंतरच्या सेशनमध्ये किंवा नेक्स्ट फेसबुक लाईव्हमध्ये आपल्याला ही पूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल आणि आपल्याला ऊसाचं उत्पादन हे नक्की 100 टनापर्यंत गाठता येऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांना खरोखर मार्गदर्शनाची आपल्या प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन घ्यायची गरज असेल तर त्या शेतकऱ्यांनी आमच्या आयडियल फाउंडेशनच्या तज्ज्ञाशी संपर्क करा, ज्या माध्यमातून ऊसाचं उत्पादन वाढीसाठी आपल्या प्लॉटवरती येऊन फवारणीचं नियोजन, कीड व रोगाचं नियोजन, संजीवकांचा वापर व खताचा संतुलित वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती, योग्य ती माहिती आपल्या प्लॉटवरती देता येऊ शकेल. माती परीक्षणासाठी सुद्धा आयडियल ॲग्री लॅबच्या माध्यमातून आपल्याला माती परीक्षण करून घेता येऊ शकेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादन वाढ ही एकरी 100 टन ऊस उत्पादन वाढ हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. तर परत एकदा मी सर्व शेतकऱ्यांचं उपस्थित राहिल्याबद्दल, फेसबुक लाईव्हला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.